यवतमाळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असते। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारला लोकशाही दिनाचे आयोजन होत असते। प्रत्येक विभागाचे जिल्हावरील कार्यालयातील अधिकारी उपस्थित असतात। मात्र या लोकशाही दिनाला बऱ्याच अधिकाऱ्यांची अनुपस्थिती सुद्धा असते। लोकशाही दिनाच्या दिवशी दिग्रस येथील शिक्षण विभागाची जात चोरी करून शिक्षक भरतीत तथा प्रमोशन करून शासनाची दिशाभूल करण्यात आली। या संदर्भात लोकशाही दिनात त्याबाबतची तक्रार देण्यात आली व त्या तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षण विभागाला चौकशी करून 7 दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याची लोकशाही दिनातील अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला पत्र देऊन संबंधिताला अहवाल पाठवण्याचा आदेश करण्यात आला। मात्र शिक्षण विभागाने लोकशाही दिनाच्या पत्राला केराची टोपली देण्यात आले। 2 महिन्याचा कालावधी उलटूनही कोणत्याच प्रकारची कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही। शिक्षक घनश्याम भाबट या शिक्षकाने जात चोरून सहाय्यक शिक्षकावरून मुख्याध्यापक पदाची बढती घेतली। अशा जात चोर शिक्षकावर योग्य कारवाई होण्याकरिता 5 ऑगस्ट 2019 रोजी लोकशाही दिनामध्ये तक्रार देण्यात आली होती। त्या संदर्भात 7 दिवसात चौकशी करण्याचे संबंधित विभागाला पत्रही देण्यात आले होते। मात्र अद्यापही 2 महिने होऊनही कुठलीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही। यावर माननीय जिल्हाधिकारी काय कारवाई करतील यावर निर्भय असल्याचे दिसून येते। 5 ऑगस्ट रोजी लोकशाही दिनाचं आयोजन बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते। या लोकशाही दिनामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने लोकशाही दिनाच्या कार्यालयाच्या वतीनं आलेल्या तक्रारीचं निकाली काढण्यासाठी संबंधित विभागाकडे त्या तक्रारी पाठवण्यात आल्या। परंतु महिना उलटूनही लोकशाही दिनातून आलेल्या तक्रारीचे कोणतीही दखल अद्यापर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली नाही। परंतु अद्यापर्यंत तक्रारीचं निराकरण झालं नाही आणि हा लोकशाही दिन एक प्रकारचा अधिकाऱ्याच्याच नाकारतेपणामुळं मुठमाती देण्याचं काम या ठिकाणी दिल्यासारखे दिसून येत आहे, असे या ठिकाणी माझी स्पष्ट प्रतिक्रिया मी या लोकशाही दिनाला काळीमा फासण्याचा प्रकार अधिकाऱ्यांच्या नाकारतेपणामुळे होत असल्याचे दिसून येते। व्हीसीएन न्यूज करिता ज्ञानराज ढोरेसह कॅमेरामन सदानंद जाधव यांचा हा वृत्तांत।